नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत संत तुकाराम सहकार साखर कारखाना. आपली फील्ड विजिट आहे. तर मी तुम्हाला पूर्ण साखर कारखाना एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला जेवढी माहिती देण्यात येईल तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर चला सुरू करू. कारखान्याची माहिती तालुका मुळशीमध्ये होते. ऊस कशा प्रकारे मोजतात पाहू शकता तुम्ही. आपण आता आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जास्त आवाज येत नाही, मशिनरी खूप आहेत. मी तुम्हाला आतनं पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये जेवढी माहिती एक्सप्लेन करता येईल तेवढी मी करेन. बघू शकता ऊस कशा प्रकारे मोजला जातो आणि त्या पुढे ग्राइंडिंग करून पुढे कारखान्यात आतमध्ये नेला जातो. पाणी त्याला पडलं ना, पाणी घ्या, पाणी घ्या ना. त्याला पण पाणी लावून पाणी घ्या. त्याला पण त्याला पाणी लावून. पाणी त्याला पण त्याला पाणी लावून. आपण काय करणार? उन्हाळ्यामध्ये पहिला मोठं होतं. गरम गरम काय नाही शिल्लकच काय राहिलं
हे नाही खाणार. याला कोणीच नाही याला. याला कोणीच नाही याला आंदोलन टाका म्हणून. जे खराब पार्ट झालेले आहेत ते या ठिकाणी ठेवले जातात. ही मळी हां. बाहेरच्या साईडून अशा प्रकारे मळी ट्रॅक्टरमध्ये जमा केली जाते. आणि त्या इथून बॉयलर पॉईंट कनेक्ट होतो. पुढं जे ऊसाची घाण निघते ते पलीकडे भुसाच्या स्वरूपात टाकली जाते. दाखवतो मी व्हिडिओत. मशिनरी पाहू शकता तुम्ही सर्व. भुसा कशा प्रकारे कलेक्ट केला जातो. पूर्ण भुसा आहे. आपण बघू शकताय आम्हाला इंजिनियर सांगितलं आहे धूर निघतो आता जास्त खूप कमी प्रमाणात धूर आहे. तर 0.5% आउट ऑफ 400 टन जेव्हा 400 टन साखर फिरते ऊस फिरतोय त्याचा त्या बाय प्रॉडक्टमधनं फक्त 0.5% आपल्याला वेस्ट म्हणजे जे एअर पोल्युशन आहे ते या ठिकाणी ते आपल्याला. आम्ही आत्ता आतमध्ये आलो आहे. आम्हाला बगासपासनं म्हणजे जो भुसा असतो त्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करतात त्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती. आत्ता आम्हाला ते माहिती देतात आहेत. पूर्ण प्रोसेस होऊन त्या ठिकाणी साखर निघते. तो या ठिकाणी स्टोअर केला जातो. आणि पुढे प्रोसिजर करून साखर निर्माण केली जाते. गरमागरम साखर. पाहू शकता कशा प्रकारे पोत्यांमध्ये भरली जाते. स्टोरेज बघू शकता. हे एक
इकडं 2 3. मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणखीन मी कशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकतो. थँक्यू.